ये आधा है, कृष्ण भजन ये आधा है, हे बघा हे रिक्षावाला पूर्ण जो 3 लगा हुआ फिरवतो. है। उसके बाद बालगंगा समुद्र के अंदर 3 संगम, उसके बाद इधर है त्रिवेणी संगम, 3 नदी का पानी बिगड़े मत। ये सब घुमाएगा आप? पांडव गुफा है ना। कितना टाइम लगेगा सब घूमने के लिए? 2.5 घंटे के आसपास, 2.5-3 रुकेगा सोमनाथ लास्ट? सोमनाथ लास्ट। भीड़ कम रहेगा वो टाइम पे लेके चलो लेकिन अभी भी कम रहेगा भैया सोमनाथ में अभी तो अभी हो जाते हैं ना भीड़ पहले ही पहले. जाते हैं सोमनाथ, बाद में सब घूमो. सोमनाथ में तो अभी भीड़ रहेगा ना। नाही भीड़ कम कब रहेगा. ये पूरा करेगा ना तो कम रहेगा, हां इधर जाएगा तो भीड़ रहेगा बरोबर. तो घंटे आता तो सगळे तिकडे गेले दादा. ठीक है चलो फिर ये घूमो. चलो जय सोमनाथ आ जाओ. चल फायनल झालं या रिक्षामध्ये. ये नंबर दिया. आपल्याला 500 रुपयामध्ये तो एवढे स्पॉट फिरवतो जे आता दाखवले ना त्यांनी ते सगळे स्पॉट फिरवते. तर चला आता या रिक्षामध्ये आपली पूर्ण 2.5-3 तासासाठीची सवारी आहे. तर चला फायनली आपली आता सोमनाथ टूर चालू झालेली आहे. आजचा ब्लॉग आपला पूर्ण सोमनाथचा आहे. स्टेशनपासून निघालं ही रिक्षा आहे आणि 500मध्ये आपल्याला तो बरेच स्पॉट फिरवते. आता ते आपण मोजून एक्झॅक्ट किती स्पॉट आहे ते. टाईम भरपूर झाला कारण आपल्याला ज्या ठिकाणी गर्दी कमी ना त्या ठिकाणी हळू म्हणजे त्याला सांगितलं आपण तसं का जिथे गर्दी कमी येतो ते स्पॉट पहिले घे, मंदिराकडे शेवटी जाऊ कारण आता सगळा जो मॉप आहे ना तो सगळा मंदिराकडे गेलाय. हे बघ ही रिक्षा आहे. हां या रिक्षाचा नंबर वगैरे तुम्हाला कॅप्शनमध्ये टाकून देईल. गरज पडली तर फोन करा, इकडे येऊन भेटा. तो रिजनेबल याच्यामध्ये फिरवणार तुम्हाला. तर आता आपण जो स्टेशनपासून पहिला जो स्पॉट आहे भालका तीर्थ या ठिकाणी चाललेलो आहे, जो वेरावल स्टेशनपासून 5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. आणि बघा या रिक्षामध्ये चाललो आहे. इकडे सगळं समुद्राच्या बोटींचं काम वगैरे चालू आहे. सगळ्या बोटी इकडे पार्किंगमध्ये आहेत. बंदर आहे बंदर. कौन सा बंदर है? मच्छी बंदर. मतलब इसका नाम ही मच्छी बंदर है. हे बघा हा चार्ट आहे तो ज्या ठिकाणी आपल्याला फिरवणार ते. सोमनाथ टेम्पल, ओल्ड सोमनाथ, हिंगलाज माता गुफा, त्रिवेणी संगम, राम मंदिर, आदि शंकराचार्य, गीता मंदिर, शारदा मठ, सूर्य मंदिर, श्रीकृष्ण चरण पादुका. वरती नंबर आहे ना. आहे ना बालदेवजी गुफा, भालका तीर्थ या ठिकाणी चाललो आपण. पहिलं भालका तीर्थ हे सगळे स्पॉट आहेत. बाणगंगा मस्त आहे. नागोबा बीच पण आहे, बीच पण आहे. हे बघा या भालका तीर्थ मंदिरापाशी पोचलो आपण. हे बघा एंट्री आपण भालका तीर्थच्या आतमध्ये एंट्री करतोय. हे आतमध्ये मंदिर. हा आपलं पहिलं स्पॉट आहे आजच्या सोमनाथ ब्लॉगचा. शेवटी सोमनाथ मंदिर करण्याकरता तोपर्यंत गर्दी कमी होईल. या ठिकाणी आहे ना श्रीकृष्णाला बाण लागला होता, म्हणजे याच ठिकाणी त्यांनी देहत्याग केला होता. त्यांचा मृत्यू या ठिकाणी झाला होता श्रीकृष्णजींचा. तुम्ही काढला मी ही काढला पूर्ण नाही. माहिती या ठिकाणी मराठी बोल. हा बोला काय. तर आता आपण भालका तीर्थ मंदिर त्या ठिकाणी. हे जे मंदिर ना याच्या इतिहासामध्ये जर तुम्ही बघितलं ना तर ज्यावेळेस हे झालं ना महाभारतामध्ये जो कौरवांचा संहार झाला ना तेव्हा श्रीकृष्ण हे खिन्नमानाने या ठिकाणी एका पिंपळ्या झाडाखाली येऊन थांबले. म्हणजे ते पायावर पाय ठेवून झोपले. तर जरा नावाचा जो शिकारी त्यांनी त्यांना तो बाण मारला त्यांच्या अंगठ्यावरती आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला. तर अशी स्टोरी या ठिकाणी. हे याच ठिकाणी मंदिर आतमध्ये, म्हणजे सॉरी ह्या मंदिरात ते पिंपळाचं झाड आहे. अजूनही आहे ते झाड आतमध्ये, पूर्ण कमी झालेले आहे फक्त. त्याच्या फांद्या वगैरे एकदम तुटल्या. हा सगळा परिसर आहे मंदिराचा आजूबाजूचा. तर चला दर्शन झालं आहे. आता आपण पुढच्या स्पॉटसाठी निघतो. मंदिर बघू ना. तर आजच्या ब्लॉगमधला आपला दुसरा स्पॉट त्या ठिकाणी चाललो आहे. बाणगंगा म्हणून आहे. भालका तीर्थपासून 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे. ज्या ठिकाणावरून श्रीकृष्णांना बाण मारला होता जार नावाच्या शिकाऱ्याने, तर तो या बाणगंगेवरून मारला होता. त्या ठिकाणी चाललो आहे आता आपण. इकडं 2 किलोमीटरचं अंतर आहे.
बघा मच्छी बंदर. ते सगळ्या होड्या कशा पार्किंगला लागल्यात. हे बघा हा समुद्र किनारा आणि हे बाणगंगा. पाणी एकदम पाठी गेले पण. तेच बोलतोय रे मी, तेच बोल मला बोललो अंदर भी आहे ना. चला तर बाणगंगेला पोहोचलो. ज्या ठिकाणावरून श्रीकृष्णांना बाण मारला होता जार नावाच्या शिकाऱ्याने, तो इकडनं मारला होता, म्हणजे 2 किलोमीटरवरून मारला होता. आणि श्रीकृष्ण भगवान ज्या ठिकाणी पिंपळाखाली विश्राम करत होते ना, त्या ठिकाणी जाऊन लागला होता. ज्या ठिकाणी आपण आता भालका तीर्थला गेलो तिथं हे मंदिर आहे. आणि हे पाण्यामध्ये असलेले शिवलिंग, परंतु काय आहे पाणी एकदम आतमध्ये गेले त्याच्यामुळं लांबे शिवलिंग. आता आपण बाणगंगाच्या ठिकाणी उभे. त्या बघा या ठिकाणी 2 शिवलिंग आहे, एक हे 2 आणि तिसरं एकदम त्या तिकडे झेंडे दिसत ना छोटे तिकडे. आता तिकडे दर्शनाला जायचं. हे 3 शिवलिंग या ठिकाणी दर्शनासाठी. तर चला आता इकडे निघतोय. छोटे छोटे म्हणजे पटपट होणार आहे, गर्दी नाही इकडे काही जास्त, पटापट होणार आहे. हे बघा इथं 3रं शिवलिंग आहे. हे इथं आणि 2 तिकडे होते. अंतर भरपूर आहे दोघांमध्ये पण. आता हे 3रं दर्शन करून नंतर पुढच्या स्पॉटला निघणार आहे आपण. इथं नंदी, इथं पिंड आणि इकडं भगवा झेंडा, समोर समुद्र. चल हे इथं शिवलिंग आहे त्याचं दर्शन घेऊन. तर बाणगंगेचं दर्शन झालं आणि आता आपण चाललोय महापाबूजी बैठक. महापाबूजी बैठक हे पाहण्यासाठी चाललंय. आजा तेव्हा आपल्याला नंतर या ठिकाणी यायचं. इकडे सोमनाथचं गेट आहे, इथून आतमध्ये जायला लागतंय. पण आपण सध्या आपला 3रा स्पॉट आहे त्या ठिकाणी चाललोय. तर चला गोलकधाम मंदिरापाशी पोहोचलो आपण. हे गोलकधाम तीर्थ हा आपला 3रा स्पॉट आहे. इकडनं एंट्री. तर इथं मंदिरात बाया पाठी दर्शन झालं आणि त्याच्याच बाजूला आहे ना बलदेवजी गुफा आहे. चालू ठेव, चालू ठेव. बलदेवजी मंदिर गुफा. बळदेव डोकं बघा. लक्ष्मीनारायण मंदिर नावापाशी पुढे घेतो ना. हे लक्ष्मीनारायण मंदिर आहे. हे लक्ष्मीनारायण मंदिर आहे. आता आपण लक्ष्मीनारायण मंदिरात दर्शनासाठी आलो. पाठीमागे जे दिसते ना लक्ष्मीनारायणाची मूर्ती इकडे या ठिकाणी. हे ये लवकर. काशी विश्वनाथ महादेव मंदिर आहे. अरे हा दर्शन मना आहे रे बाबा. पुढे बैठक जी का दर्शन काय म्हणा तिकडे अलाउड नाही कॅमेरा, त्यामुळे आत नाही जात आपण. काय बघून ओंकार इकडे ओंकारेश्वर महादेव. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हे बघा या ठिकाणी हे ओंकारेश्वर महादेवाचं मंदिर आहे आणि त्याच्यापासून सरळ पुढे इकडे एक लास्टवाला स्टॉप आहे. एक्झॅक्ट काय पुढे जाऊन पाहूया. गर्दी एकदम कमी आहे पण जर बघितलं ना तुम्ही गर्दी एकदम कमी आहे. इकडनं आपल्याला सरळ तो लास्टचा स्टॉप करायचा तिकडे. हर हर महादेव मंदिर
आणि तिकडं पण तिकडं कुठलं आहे तो लास्टवाला कुठलं आहे भीमाशंकर आहे का हां हो हे बघा शेवटचं मंदिर आहे भीमनाथ महादेव. हे लास्ट इकडे बंद. इकडे पण काहीतरी आहे वाटतं जंगल सफारी. एकदम जुनं वाटतं हे मंदिर. हा लास्ट स्टॉप बघा इकडनं एवढा इकडनं पूर्ण हे करत झालं. अरे इकडे मोराचा आवाज येतोय हां तर आता शेवटचे मंदिर आहे जे भीमनाथ मंदिर महादेव त्याच्या ठिकाणी आपलं दर्शन झालेलं आहे. हे पक्ष्यांसाठी पाण्यासाठी बांधले पाणी पिण्यासाठी. आणि इकडनं आपलं आता म्हणजे गोलकनाथ तीर्थ आहे ना त्या ठिकाणचं दर्शन पूर्ण कंप्लीट झालं आहे. आता आपण इकडनं निघतोय पुढच्या स्पॉटसाठी. रिक्षावाला पण बोलत नाही एवढ्या वेळ कुठं जातं ते. चला दर्शन वगैरे संपलेलं आपल्या इकडलं गोलकनाथ तीर्थ. आणि आता निघतोय. आपला रिक्षा कुठे गेला इकडे इकडे. तर आता चौथ्या स्पॉटला चाललोय पांडव गुफा. गोलकनाथ तीर्थ बसून आता पांडव गुफा इकडे चाललोय. पांडव गुफा चाललोय पाहण्यासाठी. चला चौथा स्पॉट आहे आपला पांडव गुफा. आता याच ठिकाणी 3 स्पॉट आहे. इकडे पांडव गुफा इकडे त्रिवेणी संगम आणि इथं काय बोललं शारदापीठ. हा मसाला कसला आहे पांडव गुफा इकडे चाललो इकडनं. सूर्यनारायण मंदिर. मंदिर मंत्र सूर्यकुंड. एकदम खाली खतरनाक वाटतंय. नाही हे सूर्यकुंड आहे. काय असेल ना भाव पण एवढा लागतो ना काय बोलणार सूर्यकुंड आहे. हा ते सूर्यकुंड. तर आता पांडव गुफा इकडे चाललोय आपण. गुजरात पांडव गुफा. हे सूर्य मंदिर इकडे सूर्यकुंड आणि त्याच्या जस्ट ऑपोजिट आहे ना इकडे पांडव गुफा आहे. आवाज नाही येत आहे. हे इकडे पांडव गुफा आहे परंतु लाईन बघितली ना भरपूर वेळ लागेल म्हणून आपण स्किप करतो तो प्रोग्राम. तेव्हा इकडे अरे इथंच हे जुनी आहे या ठिकाणी बघा ही लाईन सगळी लागली आणि खूप वेळ लागतो आतमध्ये. ही एक जग काय आहे तलाव. चल मग ठेवू का. हो तलाव आहे तलाव. कबुतरांनी घरटी अरे चिमण्यांनी घरटी हो वर ना हा चिमण्या बघा त्यात येलो वाली मस्त येलो चिमणी येलो झूम नाही होत ना. तर चला पांडव गुफेकडे आपण थांबत नाही कारण तिकडे गर्दी खूप आहे आणि खूप थोड्या लोकांना लाच सोडतात. त्याच्यामुळे आता वेळ नाही आपल्याकडे निघतोय आपण कारण आपल्याला पुढचे अजून मंदिरं करायचं. मंदिरं बंद होण्याचे चान्सेस आहे त्यामुळे लवकर निघतो इकडे. तर आता आपण पांडव गुफा आहे त्या ठिकाणी बसलेले परंतु गर्दीमुळे तो स्किप करतोय प्लॅन. हे बघा कारण ते सोडतात पण कमी जणांना. या ठिकाणावर आतमध्ये जायचं छोटासा 1 वे रोड आहे तिकडनं आतमध्ये जायला. चला इकडनं निघतो आता पुढच्या स्पॉटसाठी. हे बघा ही गर्दी. त्रिवेणी संगम पाहण्यासाठी चाललेलं आपण. इकडे पाठीमागे सूर्य मंदिर आणि पांडव गुफा आहे त्याच्यात जस्ट एक्झॅक्ट समोर इकडे त्रिवेणी संगम आहे. हे बघा इथून एंट्री तिथं गाडी बघा
अजून एक इकडे बघा, शारदा पीठ सोमनाथ, हे 3 स्पॉट एकाच जागेवरती तिन्हीच्या तिन्ही, हे तिन्ही एकाच ठिकाणी आपण कवर करू आता. तर आता आपण आहे ना त्रिवेणी संगम या ठिकाणी बसलेले आहे बघा. समोर संगम आहे, या ठिकाणी सरस्वती, हिरण्य आणि कपिला या 3 नद्यांचा संगम होतो. सरस्वती अदृश्य आहे, बाकी 2 नद्या दिसतात. हा संगम आहे. आता आपण त्रिवेणी संगमवरती आणि हे समोर त्रिवेणी माता मंदिर इकडं, आणि इकडं श्रीराम मंदिर आहे. हे सगळी लाईनीत मंदिरच मंदिर आहे. इकडं सत्यनारायण मंदिर आहे, लाईनीत 3, श्रीराम मंदिर, त्रिवेणी माता संगम मंदिर आणि सत्यनारायण मंदिर. तर त्रिवेणी संगमवरती दर्शन झालं आहे. आता त्याच्याच एक्झॅक्ट समोर नाही इकडं शारदापीठ सोमनाथ त्या ठिकाणी चाललं दर्शनासाठी. एकाच ठिकाणी 3 स्पॉट आहे दर्शनाला. 3 स्पॉट एका ह्याच्यात आपण कवर करतो, मग रिक्षाकडे जाऊ. हे बघा इथं समोर त्याच्यापाशी फोटो काढू ग्रुप. तर आता शारदापीठ कामनाथ महादेव मंदिर त्या ठिकाणी आलं दर्शनासाठी आपण. एकच ठिकाणी 3 स्पॉट आहे, त्रिवेणी संगम, पांडव गुफा आणि हे शारदापीठ महादेव म्हणजे कामनाथ महादेव. चिदानंद तीर्थजी महाराज, ब्रह्मलीन जगद्गुरु शंकराचार्य, इकडं नरसिंह भगवान, हे आद्य गुरु शंकराचार्यजी. गुफा की तरफ जाने का ये गुफा है. एवढे जर रस्त्यातून आतमध्ये एंट्री करायची आपल्याला. एवढं सुद्धा रस्ता आहे इकडे, 2-3 फुटाचं अंतर आहे इकडे जायला. गई हो आप ऐसे निकलो, बस ऐसे निकलो, आंटी आप इधर, बस चलो वो अंदर घुसो, बस चलो. बाहेर आलो आता आपण. इथून एंट्री होती आणि इकडनं बाहेर येण्यासाठी रस्ता होता.